अहिल्या तू नाही सांगितलंस तर मला काहीच कळणार नाही असं वाटलं का तुला? काय? हे काय आहे अहिल्या? आदित्यसाठी केलंस ना हे सगळं? अहिल्या मला सांग, एवढा जीव आहे तुझा त्याच्यावर, मग त्याला तुझ्यापासून एवढं दूर का ठेवतेस? माफ कर ना त्याला. नाही, मी त्याला कधीच माफ नाही करू शकत, कारण आदित्य त्याच्या मुलाच्या कर्तव्यात चुकलाय. त्यांनी फसवलंय मला. ठीक आहे, मग त्याच्यासाठी एवढं का करतेस तू? तू त्याला या घरातून, तुझ्या आयुष्यातून काढून टाकलेस ना, मग का करतेस हे सगळं? कारण त्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय अहिल्यादेवीचा होता, जो बरोबरच होता. पण श्रीकांत, मी एक आई आहे, आणि एका आईचं मन अहिल्यादेवीच्या हातात नाहीये. श्रीकांत, त्या दिवशी मी आदित्यला त्या डिलिव्हरी बॉयच्या वेशात बघितलं ना, तेव्हापासून मला इतका त्रास होतोय. आपण आयुष्यभर आदित्यला फक्त मोठमोठे पुरस्कार हातात घेताना बघितले, मग खुनासाठी त्याला अटक झाली. मला माहितीये माझा मुलगा हे सगळं करू शकत नाही, पण कुठल्या दिशेने चाललाय आपला मुलगा? तो काय करतोय हे सगळं? श्रीकांत, मला असं वाटत होतं की आपण एक विल तयार करून घ्यावं. काय बोलतेस तू? हे बघ, दिशाची नजर आपल्या प्रॉपर्टीवर, आपल्या घरावर आहेच, आणि तिच्या हाती मला ह्यातलं काही लागू द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ह्या सगळ्याचं आधीच नियोजन करून ठेवावं. तुझी काळजी कळते मला, पण मला सांग, कसे वाटे करणार आहेस तू? वाटे करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे सगळं क्लिअर आहे. सगळी प्रॉपर्टी, बिझनेस आपल्या मुलाला, प्रीतमलाच जाणार. काय? हे सगळं प्रीतमला देण्याचा काय संबंध आहे? हे बघ, हे सगळं साम्राज्य उभं करायला आदित्यने खरी मदत केली आहे तुला. आणि हे बघ, मला वाटतं की आदित्यला त्याचा हक्क मिळायलाच हवा. पण माझा आता आदित्यवर विश्वास राहिलेला नाही. तो कसं सांभाळू शकणार आहे हे सगळं? म्हणजे जो मुलगा आपल्या आईला फसवू शकतो, आय एम सॉरी, पण तो बिझनेस नीट सांभाळेल ह्यावर माझा विश्वास नाहीये. अहिल्या, आदित्य मुलगा आहे आपला. हे बघ, त्याला त्याचा वाटा मिळायलाच हवा, आणि या सगळ्या प्रॉपर्टीवर त्याचाही हक्क आहे. हक्क होता, आता नाहीये. मी आदित्यला यातलं काहीही देणार नाहीये, हे माझं ठरलंय, आणि माझा हा निर्णय मी बदलणार नाही. पण जरा पुढचा विचार कर ना. तुला जरी मान्य नसलं तरी आदित्य आणि पारू आता नवरा बायको आहेत. पुढे जाऊन त्यांना मूल होईल. या घराचा वारस रस्त्यावर वाढावा असं वाटतंय का तुला? तुला चालणार आहे? धनी, उठा आता. धनी,
काय उठा ना आता. केसाला नाही हं? काही एक ऐकायचं नाहीये मला तुमचं. दिवाळी आहे, सूर्योदयापूर्वी आंघोळ व्हायलाच पाहिजे. उठा आता. करतो आंघोळ प्लीज, मला थोडा वेळ झोपू द्या. धनी, पारू काय आहे? सोडा ना मला. का? कामं आहेत. मग मला कशाला उठवलंस? दिवाळी आहे ना. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी पारू. काय रे पोरानो, सकाळी सकाळी काय निघायला लावला नवरा बायको ना? गुड मॉर्निंग आजी.